पाठ 3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. मुलांनो, नैसर्गिक संसाधनं कोणकोणती आहेत? हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश. बरोबर, अगदी छान. पहिल्यांदा बघूया हवेचे गुणधर्म. आपल्या सभोवताली हवा असली तरी ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण हवेचं अस्तित्व मात्र आपल्याला जाणवतं. आता एक काडी घ्या आणि तिच्या 2 टोकांना 2 सारख्या आकाराचे रबरी फुगे बांधा. काडी आडव्या रेषेत राहतीये ना हे नक्की बघा. आता एक फुगा काढा, तो फुगवा आणि पुन्हा काडीच्या पूर्वीच्या जागी बांधा. आता काडी आडव्या रेषेत राहते का? नाही. आता काडी अशी तिरकी झालेली आहे आणि ज्या ठिकाणी फुगवलेला फुगा बांधला तो भाग खाली आलाय, म्हणजेच तो भाग जड झालेला आहे. यावरून आपल्याला काय कळलं? हवेला वजन असतं आणि हवा हे वायूंचं मिश्रण असल्यामुळे इतर पदार्थांमुळे हवेला वस्तुमान आणि वजन आहे. हवेमधल्या वायूचे रेणू सतत हालचाल करत असतात आणि ते जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात आणि हवेच्या या दाबालाच आपण वातावरणाचा दाब म्हणतो. वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो. आता एका प्लॅस्टिकच्या कपात पाणी घ्या, त्यामध्ये एक स्ट्रॉ उभी धरा. दुसऱ्या एका स्ट्रॉचा लहान तुकडा पहिल्या स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ काटकोनात धरा. स्ट्रॉच्या लहान तुकड्यातून जोराने फुंकर मारली की काय दिसेल? पाण्याचा फवारा उडताना दिसेल. का बरं? स्ट्रॉ मधून फुंकर मारली की त्यासमोरची हवा दूर ढकलली जाते. त्या ठिकाणी असलेला हवेचा दाब कमी होतो. मग स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेल्या हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्यामुळे कपमधील पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजे वरच्या दिशेने ढकललं जातं आणि पाणी फवाऱ्याच्या रूपाने बाहेर पडतो. स्ट्रॉचा हा फवारा शास्त्रज्ञ बर्नौलीच्या तत्वावर कार्य करतो. त्याचं तत्व काय आहे? हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो. जेव्हा 2 ठिकाणच्या हवेतल्या दाबांमध्ये फरक पडतो तेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी दाबाच्या ठिकाणी वाहते आणि आपल्याला वारा सुटल्याचं जाणवतं. यानंतर एका ग्लासमध्ये पाऊण उंचीपर्यंत बर्फाचे खडे घ्या आणि थोड्या वेळाने बघा, तुम्हाला ग्लासच्या बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब दिसतील. का बरं? ग्लासमध्ये बर्फाचे खडे ठेवल्यामुळे ग्लासभोवती असलेल्या हवेला थंडावा मिळाला. हवेमध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला आणि म्हणून विशिष्ट तापमानाला संघनन होऊन बाष्पाचं रूपांतर झालं पाण्यात आणि हे पाणी ग्लासच्या बाहेरच्या पृष्ठभागावर जमा झालं. हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी बदलत असतं. हवेतल्या आर्द्रतेचं हे प्रमाण तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरतं. रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचं तापमान कमी तेव्हा बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी आणि म्हणून बाष्पाचं रूपांतर होतं पाण्याच्या थेंबात, ज्याला आपण म्हणतो दवबिंदू. आणि दुपारी मात्र जेव्हा हवेचं तापमान वाढतं तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता पण वाढते आणि त्यामुळे हवेतलं बाष्पाचं प्रमाण कमी होतं आणि आपल्याला जाणवतं की हवा कोरडी आहे. अशाच प्रकारे समुद्र किनारी हवेमध्ये दमटपणा जाणवतो. आता मला सांगा, हवेची कोणकोणती वैशिष्ट्ये आपल्याला समजली? 1. जागा व्यापणे. 2. विशिष्ट आकारमान असणे. 3. वजन आणि वस्तुमान असणे. हवा हे काही वायू, धूळ, धूर आणि बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचं मिश्रण आहे. जेव्हा प्रकाशकिरण हवेतल्या या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशांनी विखुरतात आणि या घटनेला म्हणायचं प्रकाशाचं विकिरण. ही नैसर्गिक घटना आहे. हवेचं आणखीन एक महत्वाचं कार्य म्हणजे तापमान नियंत्रण. पृथ्वीला सूर्याकडून ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा पृथ्वी उष्णतेच्या रूपात परत फेकते. पृथ्वीभोवती असलेल्या हवेमधील कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प हे घटक या उष्णतेचा काही भाग शोषून इतर घटकांना देतात आणि म्हणून पृथ्वीचा पृष्ठभाग उबदार राहतो आणि पृथ्वीवर जीवसृष्टीला अनुकूल वातावरण तयार होतं. यानंतर ध्वनी प्रसारण. आपल्याला ऐकू येणारे सर्व आवाज
भोवतालच्या हवेतून आपणापर्यंत येऊन पोचतात, म्हणजेच ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून उपयोग होतो. यानंतरचं नैसर्गिक संसाधन आहे पाणी. पाण्याचे गुणधर्म काय काय आहेत? तर सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत आढळतं. पाण्याला स्वतःचा आकार नाही, पण आकारमान आहे. सूक्ष्म छिद्रांमधून ते झिरपतं. आता प्लॅस्टिकच्या एका बाटलीत अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घ्या. बाटलीवर पाण्याच्या पातळीची खूण करा आणि ही बाटली बर्फ तयार करण्यासाठी फ्रीजमध्ये उभी ठेवा. काही तासांनी फ्रीजर उघडून बघा, पाण्याचा बर्फ झालेला दिसेल. मात्र बर्फाच्या पातळीची नोंद करताना तुमच्या लक्षात येईल की ती पाण्याच्या पातळीच्या खुणेपेक्षा वाढलेली आहे. म्हणजेच काय झालंय, तर पाण्याचं बर्फ होताना पाणी गोठलं, तेव्हा ते प्रसरण पावलं आणि त्याच्या आकारमानात वाढ झाली. यानंतरचा गुणधर्म म्हणजे पाण्यामध्ये काही वस्तू बुडतात तर काही वस्तू तरंगतात. तुम्हाला माहितीये की घनता म्हणजे वस्तुमान छेद आकारमान. पदार्थातील द्रव्य संचय म्हणजे वस्तुमान, तर एखाद्या वस्तूनी व्यापलेली जागा म्हणजे आकारमान. वस्तुमान आपण मोजतो ग्रॅम मध्ये, तर आकारमान घन सेमी मध्ये. म्हणून घनता बरोबर ग्रॅम छेद घन सेमी, आणि म्हणून घनतेचं एकक आहे ग्रॅम प्रति घन सेमी. आता यानंतर पाण्याचं असंगत वर्तन. साधारणपणे पदार्थाचं तापमान आपण कमी केलं तर त्याची घनता वाढते आणि आकारमान कमी होतं, पण याला अपवाद आहे पाणी. पाण्याच्या घनतेचं वैशिष्ट्य काय, तर नेहमीच्या तापमानाचं पाणी थंड होऊ लागल्यावर सर्वसाधारण द्रवांप्रमाणे त्याची घनता वाढत जाते. मात्र 4°C तापमानाच्या खाली तापमान गेलं की पाण्याची घनता कमी कमी व्हायला लागते. म्हणजेच काय, तर 4°C तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त, आणि 4°C पाण्याचं तापमान कमी केलं की त्याची घनता कमी आणि आकारमान वाढतं. म्हणजे 4°C खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी प्रसरण पावतं. याला म्हणायचं पाण्याचं असंगत वर्तन. पेल्यातील पाण्यात मीठ टाकल्यावर ते विरघळलं आणि दिसेनासच झालं. म्हणजे काय झालं, तर विरघळताना मिठाचे कण पाण्यात पसरतात, हळूहळू लहान होतात, आणखी लहान होतात, इतके लहान होतात की दिसेनासे होतात, पूर्णपणे पाण्यात मिसळतात. याला म्हणायचं विरघळणं. या ठिकाणी मीठ म्हणजे द्राव्य, म्हणजे जो पदार्थ विरघळतो त्याला म्हणायचं द्राव्य. या ठिकाणी पाणी आहे द्रावक. ज्या पदार्थात द्राव्य विरघळतं त्याला म्हणायचं द्रावक. आणि या ठिकाणी तयार झालं आहे मिठाचं द्रावण. तर द्रावण म्हणजे जेव्हा द्राव्य द्रावकात संपूर्णपणे मिसळतं. आता गुणधर्मानुसार पाण्याचे वापर बघूया. एक म्हणजे जलवाहतूक. 2 उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याचा उपयोग करून जनित्राच्या सहाय्याने वीज निर्मिती. त्यानंतर गाड्यांच्या रेडिएटर्सचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शीतक म्हणून. यानंतर पाणी हे वैश्विक द्रावक असल्यामुळे त्याचा उपयोग कारखान्यात, प्रयोगशाळेत आणि शरीरातील जैविक प्रक्रियांमध्ये होतो. यानंतरचं संसाधन आहे मृदा. रंग हा मृदेचा महत्वाचा गुणधर्म. मृदा काळी, लाल, तांबूस, पिवळी, राखाडी अशा वेगवेगळ्या रंगांची असते. हे रंग जमिनीचे वर्गीकरण करण्याकरता उपयोगी पडतात, तसंच तिचे अनेक गुणधर्म पण दाखवतात. पहिला म्हणजे मृदेचा पोत. मृदेतील विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून मृदेचा पोत ठरतो. एक आहे रेताड मृदा, ज्यामध्ये वाळूचं किंवा मोठ्या कणांचं प्रमाण जास्त असतं. यातून पाण्याचा निचरा जलद होतो. ही मशागत करायला सोपी असते. यातील वाळूचे कण सिलिकॉन डायऑक्साइड या खनिजाचे बनलेले असतात. ते पाण्यात न विरघळणारे असल्याने या मृदेची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूप कमी असते. यानंतर पोयटा मृदा. इथल्या कणांचा आकार मध्यम असतो. मशागत करायला मध्यम असते. याच्यात जैव घटक खूप असतात आणि अन्नद्रव्य पुरवण्याची ह्याची क्षमता जास्त असते. याला गाळाची मृदा असंही म्हणतात. यानंतर चिकण मृदा. यामध्ये सूक्ष्म कणांचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यांना स्पर्श केला तरी ते गुळगुळीत लागतात. यामध्ये पाणी धरून ठेवायची क्षमता सर्वात अधिक असते. यानंतर मृदेची रचना. मृदेतील कणांच्या रचनेनुसार स्तरीय, कणस्वरूप, स्तंभाकार, ठोकळा अशा स्वरूपात मृदेची रचना असते.
मृदेच्या रचनेवरच त्याची सुपीकता अवलंबून असते. यानंतर मृदेचे उपयोग: वनस्पती संवर्धन, जलसंधारण म्हणजे पाणी धरून ठेवणे, आकार्यता म्हणजे हवा तसा आकार देऊन विविध आकाराच्या वस्तू बनवणे. उपयुक्त मृदेचे काही प्रकार म्हणजे एक आहे चिनी मृदा केओलिन. ही पांढऱ्या रंगाची असते, यापासून कब्बशा बरण्या बनवतात. शाडूची मृदा पांढरट रंगाची असून पुतळे मूर्ती बनवतात. टेराकोटा मृदा, यापासून कुंड्या आणि सजावटीच्या वस्तू बनतात. मुलतानी मृदा सौंदर्य प्रसाधनात वापरतात. मृदेचं परीक्षण केल्यावर आपल्याला जमिनीतल्या विविध घटकांचं प्रमाण लक्षात येतं. मृदा परीक्षण केल्यामुळे कोणत्या घटकांची कमतरता आहे आणि ती दूर करण्यासाठी काय करायला पाहिजे हे समजतं. मातीचे गुणधर्म लक्षात ठेवण्यासाठी 2 परीक्षणांचा विशेष उपयोग होतो. ते म्हणजे पीएच, ज्याला आपण सामू म्हणतो, आणि विद्युत वाहकता. आता मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणं काय काय? तर मृदेच्या सामू म्हणजे पीएच 6 पेक्षा कमी झाला किंवा 8 पेक्षा जास्त झाला तर, सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण कमी झालं तर, जमिनीतील पाण्याचा निचरा कमी झाला तर, सतत एकच पीक घेतलं तर, खाऱ्या पाण्याचा सतत वापर केला तर, आणि रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अतिवापर केला तर.